हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड. आणि आज आपण लेवल्स बघणार आहोत. यस, कालचा व्हिडिओ जो आहे तो मी पोस्ट करू शकले नाही. ॲक्च्युली वीकेंडला थोडासा इश्यू होऊन जातो आणि त्यानंतर मला थोडं अडचण येते. ठीक आहे, पण आज मी तुम्हाला आजचं जे ॲनालिसिस आहे ते परफेक्ट ॲनालिसिस आणि मेजर लेवल देणार आहे. आणि आज तुम्ही बघू शकता की आपलं बॅकग्राऊंड चेंज आहे, कारण व्ही आर ट्रेनिंगचा तुम्हाला लोगो पाठीमागे दिसत नाही आहे. मी आपल्या व्ही आर ट्रेनिंग अकॅडमीच्या चाकण ब्रांचमध्ये आहे, म्हणजेच पुण्यामध्ये. तर तुम्हाला जर ऑफलाईनसाठी कुठलंही गायडन्स हवं असेल तर चाकणमध्ये आपण व्ही आर ट्रेनिंग अकॅडमी जी आहे त्याची एक ब्रांच, सेकंड ब्रांच आपण ओपन केलेली आहे. तर तिथे येऊन नक्कीच तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या माध्यमातून गायडन्स घेऊ शकता. मेजर लेवल्स कशा फाईंड करायच्या, झोन कशा फाईंड करायचे, याबद्दल पूर्ण गायडन्स तुम्हाला इथे मिळणार आहे. चला, आजच्या ॲनालिसिसला सुरुवात करूया. जसं की आपण डेली ॲनालिसिस हे डेली चार्टमधून स्टार्ट करत असतो. डेली चार्टमध्ये ऑलरेडी मी वीकली ॲनालिसिसमध्ये तुम्हाला हे अलर्ट केलं होतं की गोल्ड काय करतोय, फेक मुवमेंट करतोय. गोल्डने वरती क्लोजिंग दिली, त्यानंतर नेक्स्ट डे कॅन्डल क्लोजिंग बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने झालेली आहे. याचाच अर्थ गोल्ड फक्त काय करतंय, साईडवेजमध्ये आहे. 1 आवर टाईम फ्रेममध्ये मी तुम्हाला रेक्टँगल झोन ड्रॉ केला होता. त्या झोनमध्ये तुम्हाला काही लेवल्स दिल्या होत्या. तो वीकली ॲनालिसिसचा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघा. त्यामध्ये पूर्ण डिटेल वीकमध्ये काय होणार आहे ते सर्व सांगितलं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीने मार्केट बिहेव पण करत आहे. जर अवरली चार्टमध्ये आता तुम्ही बघू शकता डेली टाईम फ्रेमवरती गोल्डने काय केलेलं आहे, रिजेक्शन घेतलेलं आहे. रिजेक्शन मंडेला गॅप अप ओपन झाल्यानंतर वरची जी लिक्विडिटी आहे ती घेतली आहे ऑलमोस्ट आणि प्रिव्हियस डेची. आणि आता गोल्डमध्ये आज पुन्हा आपल्याला सेलिंग प्रेशर कंटिन्यू पाहायला मिळते. मग आजचं जे टार्गेट आहे ना, तर ऑलमोस्ट जे टार्गेट आहे 4022, हे फर्स्ट टार्गेट गोल्डचं राहणार आहे. 4022ला एक तुम्ही बाय साईड प्लॅन करू शकता त्याची लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर. मग त्यासाठी जो मेजर झोन असणार आहे ना, तो झोन आपण इथे बघूया. 1 आवर टाईम फ्रेमला शिफ्ट करा. 1 आवर टाईम फ्रेममध्ये जे ॲनालिसिस मी दिलेलं आहे ऑलरेडी सर्व स्कीमॅटिक आपल्याकडे इथे प्रेझेंट आहे. तर आपल्यासाठी जो मेजर आता जो लेवल असणार आहे बघू शकता तुम्ही. आपण 4 आवर चार्टमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला गायडन्स केलेला आहे वीकली चार्टमध्ये. ओके, जोपर्यंत ही ट्रेंड लाईन मेजर आहे, ब्रेक होत नाही, तोपर्यंत गोल्ड बुलिश होणार नाही. राईट. त्याचसोबत आपल्याला जो मेजर झोन आहे तो 4200, 4200चा झोन इम्पॉर्टंट आहे. या झोनलाही मार्केट ब्रेकआउट करत नाही तोपर्यंत मार्केट बुलिश होणार नाही. आजचे जे प्रेडिक्शन आहे त्या प्रेडिक्शनमध्ये तुम्ही इथे बघू शकता. मी इरेज करते. ओके, तर मेजर झोन आता एक जो झोन होता आपला, हा झोन काय झालेला आहे, इथे ब्रेक झालेला आहे. आणि त्यानंतर जो आता नेक्स्ट झोन आहे, इम्पॉर्टंट झोन, तो आहे आपला ऑलमोस्ट ओके फ्रेश झोन आहे. या झोनमध्ये प्रिव्हियसली मार्केटने ते काय केलं होतं, रिस्पेक्ट केला होता आणि त्यानंतर बाउन्स झालेला आहे. आणि पुन्हा एकदा मार्केट आपल्याला त्याच लेवलला येताना पाहायला मिळते. आपण काय करूया, 15 मिनिट्समध्ये शिफ्ट करूया आणि आजच्या इम्पॉर्टंट की लेवल्स मेन्शन करूया. चला, ब्रेकआउटचं तर प्लॅनिंग झालेलं आहे. ब्रेकआउट गोल्ड इथे करताना पाहायला मिळते. तर आपल्याला जी नेक्स्ट लेवल मिळणार आहे, बाय साईड एंट्री जी असणार आहे ती फर्स्ट एंट्री आपल्याला 4226 पासून 4026 पासून मिळणार आहे. त्याची लिक्विडिटी ऑलमोस्ट तुम्हाला 4019 पर्यंत घेताना पाहायला मिळणार आहे. तर आपली जी बॉटम मोस्ट लेवल असणार आहे 4092 आणि ऑलमोस्ट लिक्विडिटी स्वीप केल्यानंतर तुम्ही एंटर करू शकता. ही लेवल तुम्हाला ड्रॉ करून देते 4022. ओके, ही जी लेवल तुम्ही बघू शकता ही लेवल आहे आपली पॉज कॅन्डलची लेवल. व्हॉट इज मीन बाय पॉज कॅन्डल? तर पॉज कॅन्डलसाठी नक्कीच DM मध्ये कमेंट करा, त्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल मी तुमच्यासाठी. ओके, तर आपली जी इम्पॉर्टंट लेवल आहे आजची, ती इम्पॉर्टंट लेवल आहे ऑलमोस्ट 4026 to 4019. यामध्ये तुम्ही कुठेही बाय साईड प्लॅन नक्की करू शकता. छान आपल्याला इथे बाय साईड मुवमेंट पाहायला मिळू शकते. 100 पिप्स तर ऑलमोस्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. राईट. त्यानंतरची जी मेजर लेवल आहे, जो आपण हा जो झोन ड्रॉ केलेला आहे हा झोन आहे. आणि ऑलमोस्ट फ्रेंड्स, जर तुम्ही वीकली ॲनालिसिसचा जो व्हिडिओ बघितला नसेल तर तो वीकली ॲनालिसिसचा जो व्हिडिओ आहे तो चेकआउट करा, कारण त्यामध्ये पूर्ण लेवल्स कशा पद्धतीने फॉलो होतील, काय काय त्यामध्ये लेवल्स का याच पद्धतीने फॉलो होणार आहे, सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, ऑलमोस्ट गोल्डची जी लिक्विडिटी आहे, पेंटिंग लिक्विडिटी, इथे जो इक्वल लोज आहेत, जे आपली ट्रेंड लाईन आहे, इथे सर्व बाजूला गोल्डची लिक्विडिटी आहे. त्यामुळे गोल्ड नक्कीच ही लिक्विडिटी हंट करायला जर सेलिंगसाठी आला तर येऊ शकतो. आणि आपल्याला जी प्राईस आहे 3956
पर्यंत आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळू शकतं. तर मग मेजरचा आपला जो बाय साईड प्लॅन असणार आहे ती लेवल हीच असणार आहे. आणि केअरफुल राहा, कारण या लेवलला गोल्डने बऱ्याच वेळा काय केलेलं आहे, आता टेस्ट केलेला आहे. इथे जो डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे गोल्ड फॉर्म करत आहे आणि डिसेंडिंग पॅटर्नला जर गोल्डने जर ब्रेकआउट दिला तर या लेवल्सला तुम्हाला बाय घ्यायचा नाही आहे. तुम्हाला इथे मेजर सेलिंग प्रेशर पाहायला मिळू शकतो. या लेवलला डायरेक्ट ड्रॉप खाली पाहायला मिळू शकतो. ओके, कीप इन युअर माइंड, लक्षात ठेवा. जर सेलिंग जर आपल्याला पाहायला मिळाली तर नेक्स्ट मंथमध्ये मे बी पाहायला मिळू शकते. तर ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्हाला सेलिंग प्रेशर पाहायला मिळणार आहे 395 म्हणजेच 3960ची जी आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळू शकते. तर जो ब्रेकआउट आहे तो मेजर ब्रेकआउट असू शकतो आणि जे नेक्स्ट टार्गेट आपल्याला मिळणार आहे 3886 पर्यंतचं टार्गेट मिळणार आहे. त्यामुळे ज्या लेवल्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट लेवल्स आपल्याला ठरणार आहे. की लेवल्सलाच ट्रेड करा जेणेकरून एसएल आपला छोटा राहील. ओके, आज जर बाय साईड प्लॅनिंग झाल्यानंतर सेलिंगला आपल्याला कोणत्या झोनमध्ये टार्गेट करायचं आहे, तर ऑलमोस्ट हा जो झोन आहे आपल्या सेलिंगसाठी बेस्ट झोन आहे, जो प्रिव्हियस पण वर्क झालेला आहे. याला मी फक्त पुढे घेते आता. ओके, ठीक आहे. तर बेस्ट एंट्री आपल्याला राहणार आहे सेलिंगसाठी, ती असणार आहे 4090. आणि जर आपण इथे जर 1 आवरमध्ये ही जर ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर या ट्रेंड लाईनला तुम्हाला परफेक्ट अशी सेलिंगसाठी एंट्री मिळणार आहे. जी लेवल आपल्याला इथे फाइंड होती आहे ती लेवल आहे 4083. 4083 या लेवलला आपल्याला सेलिंगसाठी, लॉंग टर्म सेलिंगसाठी आपण पॉईंट ऑफ व्ह्यूने कन्सिडर करू शकतो. तर आजचे ह्या ज्या आहेत या मेजर लेवल्स आहेत, मेजर झोन आहेत. तुम्ही नक्कीच तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या सेटअपमध्ये हे जे झोन आहे ते ड्रॉ करून ठेवा आणि की लेवल्सला आल्यानंतरच ट्रेड घ्या. त्यामुळे तुमचे एसएल छोटे बसणार आहेत आणि तुम्हाला रिस्क रिवॉर्ड खूप छान मिळणार आहे. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मेजर लेवल्स मी घेऊन येतच राहणार आहे.